नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण की अर्णवच्या वाटेमध्ये जे जे काटे देशमुखबाई पेरते त्या सगळ्या काट्यांचा अडसरा लांब करत ईश्वरी आता अर्णवला मोठ्या उत्तुंग यशापर्यंत पोहोचवणार आहे. अर्णव हा अडकण्यासाठी आणि प्रत्येक वेळी हरण्यासाठी देशमुख देवसरे दोघंही मिळून सगळे नको नको ते प्लॅनिंग करत आहेत. परंतु आता सगळ्या प्लॅनिंगमधून त्यांच्या प्लॅनिंगला बाद ठरवत ईश्वरी आणि फॅमिली फायनली अर्णवला जिंकवणार आहेत. कारण की आता अर्णवचा जो कॉस्ट्यूम आहे, जो चिन्हे दिलेले असतात त्या कॉस्ट्यूमपासून आता अर्णव फायनली एक मस्त काहीतरी तयार करून दाखवणार. त्याचप्रमाणे इथे आता नम्रता पुन्हा आकाश हरला आहे. त्याचमुळे आता त्याला नको नको ते बोलून आकाशच्या मनातून नम्रता उतरत आकाश कशाप्रकारे आता नम्रताच्या कानाखाली सगळ्यांसमोर वाजवणार आहे, सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की अर्णवची मशीन ही पूर्णपणे डिसमेंटल करून टाकलेली होती. पण ईश्वरीने एक मोठं वाक्य सांगून सगळ्यांची हिंमत पुन्हा गोळा केली आहे. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं म्हणत आता सगळ्या कुटुंबाला एकत्र धरत ईश्वरीने संपूर्ण मशीन ही एकत्र जॉईन करून घेतलेली आहे. सगळेजण शिर्के, ईश्वरी, अंजलीताई, मामा सगळे मिळून ती जी मशीन आहे ती एकत्र करतात. परंतु नम्रता काही यांच्या मदतीला येत नाही आहे. नम्रता ही अशी वागते याचा जरासा आता डाऊट का होईना मामाला आलेला असतो. कारण आकाश जेव्हा मदत करायला येतो तेव्हा नम्रता त्याला बोलवते आणि नको तेवढं बोलते, म्हणजेच तुम्हालाही जिंकलं पाहिजे. पण नम्रता पण तर मदत करू शकत होती ना, हा विचार इथे मामाच्या मनामध्ये डोकावतो. कारण की जर आकाश ते सगळं सोडून म्हणजेच पार्टिसिपेशन सोडून इथे येऊन आम्हाला मदत करू शकतो, तर नम्रता का मदत करू शकत नाही असाही विचार मामाच्या मनामध्ये आता आलेला असतो. पण ईश्वरीला त्याबद्दल काही वाटत नसतं, कारण तिला अर्णवला जिंकवून देणं हे जास्त महत्त्वाचं असतं. नंतर मग आता घरातले सगळेजण मिळून मशीन डिसमेंटल केलेली असते ती पुन्हा एकत्र करतात, जॉईन करतात आणि त्यानंतर अर्णवपर्यंत ती मशीन आणून दिली जाते. आता ईश्वरी अर्णव चेहरा पाडून खाली बसलेला असतो तेव्हा त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते की अर्णव सर, हे घ्या मशीन. तेव्हा आता ते मशीन जेव्हा अर्णव बघतो तेव्हा त्याला पाहून अगदी त्याच्या चेहऱ्यावरची चमक परत येते आणि त्याचे डोळे अगदी चमकतात. आणि त्याचबरोबर लगेच देशमुखबाई देवसरेकडे रागाने बघत म्हणते की हे काय देवसरे, अहो ही मशीन इथे कशी काय आली? आपण तर ही पूर्ण मोडून टाकली होती, मग नक्की हा काय प्रकार आहे? तेव्हा देवसरे म्हणतात की मॅम, मला पण माहीत नाही आहे हे नेमकं काय चालू आहे ते. ही मशीन पुन्हा कशी काय आली ते मलाही माहीत नाही आहे. मग ती म्हणते की देवसरे, तुम्ही करता काय? तुम्हाला माहीत काय असतं? तिची पुन्हा नेहमीसारखी चिडचिड सुरू झालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे घ्या अर्णव सर, प्लीज पुढच्या काम करा. आता ईश्वरीने आणि फॅमिलीने मशीन आणलेली असते त्यामुळे आकाश ते बघतो आणि जोरजोरात अगदी शिट्ट्या वाजवायला लागतो. फायनली दादाची मशीन रिपेअर झाली याचा त्याला फार आनंद होतो. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मशीन ओके आहे ना? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर, ऑल ओके, तुम्ही सुरुवात करा. गजरांना गणेशजी की जय असं म्हणत ती आता त्याला ती मशीन देते. आणि मग अर्णव आता पूर्ण त्याच्याजवळ फक्त तास उरलेला असतो. आता त्या एका तासात त्याला सगळं काही ते शिवायचे असतात कपडे जे त्यांनी डिझाईन तयार केली आहे. मग त्याच वेळेला आता इथे ईश्वरी ही बघत राहते आणि म्हणते की सर, काय झालं, तुम्ही असे का बघताय? तेव्हा मग तितक्यातच समोरून देशमुख आणि देवसरे येतात. तेव्हा मग आता देवसरे आल्याबरोबर म्हणजे अर्णवला मशीन यूज करायला दिली जात असते. आयोजक म्हणतात की मिस्टर राजेश शिर्के, तुमची मशीन घ्या आणि तुम्ही पुढच्या कामांना सुरुवात करा. तेव्हा मग अर्णव हा बघतो आणि मशीनला सुरुवात करणार कामाला. तेवढ्यात देशमुख म्हणते की जा, काहीतरी करून आता थांबवा हे सगळं प्रकरण, कारण की लवकरात लवकर जर हे थांबलं नाही तर पुन्हा आपला हिरमोड होणार, आपलं काहीही काम होणार नाही. मग त्याच वेळेला आता ईश्वरी शांत बसलेली असते. अर्णवला ती म्हणते की अर्णव सर, जा, लवकर जा, हे मशीन चालू करा, आपल्याला कामाला वेळ खूप कमी आहे. देशमुख म्हणतात की हे नाही, तुम्हाला हे मशीन आम्ही वापरू देऊ शकत नाही. तेव्हा मग सगळेजण बघतच राहतात पुन्हा या देशमुखचं काय सुरू झालं. अर्णवला माहीत असतो याला फक्त ही देशमुख किल्ली देण्याचं काम करते आणि हा मदारीसारखा वाजत राहतो. तेव्हा मग लगेचच मामाला राग येतो की झालं, हा देशमुख आडवा आलाच, हा ना काहीतरी करते आणि मग आडवे येतात. नक्की हा काय प्रकारे काहीच कळत नाही आहे. पण ह्याला अर्णवने अगदी उत्तर दिलंच पाहिजे.
नंतर मग देशमुख म्हणतात सगळ्या आयोजकांसमोर की सॉरी टू डिस्टर्ब, पण मला काय म्हणायचं आहे की हे जे यांनी मशीन आणले आहे आता, ह्याचं इन्स्पेक्शन तर झालंच नाही आहे, पण मग हे सगळं कशासाठी? जोपर्यंत इन्स्पेक्शन झालं नाही तर मग या सगळ्या गोष्टींचा मतलब काय आहे? तेव्हा लगेचच आता इथे देशमुख रीला उडत म्हणते की हो, अगदी बरोबर आहे. इथे असलेल्या प्रत्येक मशीन आपापल्या लोकांच्या नाही आहेत, पर्सनल नाही आहेत, तर त्या इथे मशीन कंपनीने म्हणजेच या सगळ्या आयोजकांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. परंतु मिस्टर राजेश शिर्के यांनाच ही मशीन वेगळी का बरं हवी होती? याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असू शकतं, असं ती बोलून दाखवते. तेव्हा मात्र आता अर्णवला तिच्या या गोष्टींचा खूप राग येत असतो, कारण की मुद्दाम मस्ती आडीबाजी करण्यासाठी, मुद्दाम मशीनमध्ये हरवण्यासाठी हे सगळं करत असते. तेवढ्यात इथे आता मशीन आल्यामुळे जी म्हणजेच ते अँकर बोलते की चला मिस्टर राजेश शिर्के यांची मशीन आलेली आहे. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की चला सर जा लवकर, पण देशमुख काही ऐकत नसते. ती म्हणते की एक मिनिट, हे खूप चुकीचं आहे. देशमुख देवसरे तुम्ही तरी बोला. देवसरे म्हणतो की हो, म्हणजे आम्हाला या मशीनचं इन्स्पेक्शन करावं लागेल मिस्टर राजेश शिर्के, त्याशिवाय तुम्हाला आम्ही ही मशीन देऊ शकणार नाही आहे. असं म्हटल्यावर आता रागाने अर्णव बघायला लागतो. अर्णवचा आता राग कंट्रोलच्या बाहेर जात असतो. तो म्हणतो की एक मिनिट, मला सांगा मिस्टर देवसरे, तुम्ही स्वतःच्या मनचं बोलताय की दुसरं कोणीतरी तुम्हाला बोलताय तुम्ही? आता अर्णवचा आवाज जास्त वाढलेला असतो. ईश्वरी अर्णवला थांबवते की अर्णव सर प्लीज थांबा, कारण की त्या राऊंडमध्ये जर काही वेगळं झालं, जर काही चुकीचा बोलला अर्णव, तर पुन्हा काहीतरी डिस्क्वालिफाय होऊ शकतो. त्यामुळे ईश्वरी त्याला जास्त काही बोलून देत नाही. ती म्हणते की अर्णव सर शांत व्हा. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना अँकर म्हणते की प्लीज सगळ्यांनी शांत व्हा. त्याचबरोबर इकडे आता अर्णव हा शांतच असतो. ईश्वरी म्हणते की त्यांना जे काही इन्स्पेक्शन करायचं ते तेवढ्यातच पुन्हा वेळ जाईल आणि काय होणार मग आयोजक म्हणतात की हे बघा मिस्टर देवसरे, आपण याचं इन्स्पेक्शन वगैरे काही करायला नको आहे. सरळ मशीन आहे ती समोरून आलेली दिसतीये, त्यांनी त्यांचे पार्ट्स पुन्हा जॉईंट करून आणले आहेत, मग त्यामध्ये आणखी काय असू शकतं? त्यामुळे अजिबात आम्हाला तरी वाटत नाही आहे की याचं इतकं इन्स्पेक्शन असं झालं पाहिजे. ठीक आहे, यांना राऊंडला सुरुवात करता येऊ दे. मग त्याच्यामुळे आता तुम्ही प्लीज कोणीही मिस्टर राजेश शिर्के यांना अडवू नका. देवसरे तुम्ही जरा प्लीज बाजूला जा, इथे आयोजक आहेत, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते, प्लीज बी सीटेड. असं म्हणून आता देवसरेंना बाजूचा रस्ता, बाहेरचा रस्ता हा आयोजक दाखवतात आणि त्यामुळे देशमुखला त्याचा काहीही उपयोग होत नाही काडीचा, कारण की देवसरेला आता बाजूला टाकलं जातं. मग आता ईश्वरी ही सुरुवात करायला घेते. तिच्याबरोबर कोणीही नाही. एवढी मोठी स्पर्धा, काय करायचं हे तिला काही सुचत नसतं. नंतर मग आता इकडे अर्णव हा सुरुवात करत असतो आणि मग त्याला ती जिजा अँकर म्हणते की तुमचे जे काही कपडे दिलेत तुम्हाला ते तुम्ही बाहेर काढा आणि तुम्हाला ते शिवून घ्यायचे आहेत. चला कशा प्रकारचं कापड दिलं आहे ते बघा तुम्हाला. आता अर्णवला जे प्रकारचे सगळं काही दिलेलं असतं ते पाहून तर अर्णवला आता जबरदस्त असा धक्का बसतो, कारण की अर्णवने त्याचा बॉक्स उघडताच त्याच्या बॉक्समध्ये सगळ्या चिंध्या असतात. आता त्या चिंध्या पाहिल्यावर सगळे टेन्शनमध्ये येतात. अंजली मामा त्याचप्रमाणे आजी सगळे बघतच राहतात की हे काय, हे चिंटूला काय मिळालं आहे, आता याचं तो काय शिवणार आहे. तेव्हा मग आता देशमुख गालातच असते आणि म्हणते की यांना काय वाटतं की हे एक डाव जिंकले म्हणजे पुढचा जिंकू शकतील? नाही, अजिबात नाही. आता अर्णवची मशीन तर ठीक झाली, पण त्याला या चिंध्या तर त्याला मिळणार नाही, कारण तिने प्लॅन बी अगोदरपासूनच रेडी केलेला असतो. समजा आयोजकांची मशीन यूज केली तर अर्णवला चिंध्या मिळाल्या तर तो त्या शिवू शकणार नाही, हा पण प्लॅनिंग तिने अगोदरच रेडी केलेला होता. त्यामुळे ती गालात हसते आणि म्हणते की आता बघ अर्णव राजेश शिर्के काय करू शकतोस ते बघ, असं गालात बघून ती हसते. ईश्वरी त्या चिंध्यांकडे बघते आणि म्हणते की हे गणूबाप्पा हे काय आहे, म्हणजे या आता चिंध्यांपासून सर काय तयार करतील, हे शिवायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 तासापेक्षाही कमी वेळ आहे आमच्याकडे. या इन्स्पेक्शनच्या गडबडीमध्येच बराचसा वेळ निघून गेला आहे, आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. आणि देवसरे पण हे बघून आता गालात हसतात. मिस्टर राजेश शिर्के तू जिंकूच शकणार नाहीस, असं गालातल्या गालात तो म्हणत असतो. तर इथे आयोजक म्हणतात की चला प्रत्येकाकडे वेळ कमी आहे, आता कोणाला कसल्याही प्रकारचं कन्सेशन देणार नाही आहे, ज्याला जे मिळालं आहे ते आता सगळ्यांनी सुरुवात करायचं आहे. आणि चला मिस्टर राजेश शिर्के तुम्हाला जे काही मिळालं आहे तेव्हा अर्णव ते चिन्ह दाखवतो आणि मग आयोजक म्हणतात की आता ऐन वेळेला आपण काहीच करू शकत नाही आहे, हीच वेळ आहे तुमच्यामधलं टॅलेंट दाखवून देण्याची आणि तुम्ही यामधून काय करू शकता हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही आता सगळ्यांसमोर तुम्हाला जे काही होतं आहे त्या वेळेमध्ये करून दाखवा कंप्लीट. आता ईश्वरी अर्णवला म्हणते की
अर्णव सर. तेव्हा अर्णव ईश्वरीला हात दाखवतो आणि म्हणतो की आता या चिंध्याच माझं पुढचं भविष्य ठरवणार आहेत आणि या चिंध्यांमधूनच मी माझं आता अस्तित्व निर्माण करणार आहे. असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. गालातल्या गालात नमू हसते. ती म्हणते की आज माझे आकाशच हा राऊंड जिंकणार, माझ्या आकाशलाच हा राऊंड जिंकायला हवा, त्याशिवाय घरामध्ये आम्हाला काडीची किंमत मिळणार नाही आहे, असं नम्रताने आता गालातल्या गालात हसत ठरवलेलं असतं. त्यामुळे ती खूप खुश असते. तर इथे आता आयोजक म्हणतात की चला लवकर, आणि अँकर पण म्हणत असते की चला यू हॅव ओनली 45 मिनिट्स टू लेफ्ट, असं म्हणून आता सगळ्यांना अगदी प्रोत्साहित करत असते. आकाशचं जे डिझाईन असतं म्हणजे ते कपडा तयार करत असतो तो अगदी चांगल्यापैकी तयार होत आलेला असतो. मग वाव, टेक्स्टाईलचे आकाश पाटील एकदम गुड गोईंग असं म्हणून ती त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असते. त्याचप्रमाणे इथे आता अर्णव सगळ्यात लास्ट असतो. ती म्हणते की आपली ही स्पर्धा तर सुरू झालेली आहे, परंतु या स्पर्धेमध्ये मिस्टर राजू शिर्के हे सगळ्यात शेवटच्या क्रमांकावरती आहेत. चला 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 कीप गोईंग असं म्हणून ती सगळ्यांना आता हे करत असते. आणि मग आकाशला तिकडून नम्रता खुणावत असते की आकाश चला लवकर. तेव्हा मग तो तिला थांबवतो आणि म्हणतो की प्लीज तू काही बोलू नको, शांत राहा तिकडे. आणि मग सगळेजणं आपापल्या परीने सगळ्यांना चेअर करण्याचा प्रयत्न करत असतात. आता अर्णव त्याच्यापासून काय करायचं हे कळत नसतं. खरं तर आईचं मशीन हे व्यवस्थित झालेलं असतं. आता अर्णवचं डोकं अगदी थंड पडल्यासारखं होतं. काय करू, ब्लँक असतो पूर्ण, काय करावं काही सुचत नसतं. तेव्हा आता देशमुख म्हणते की हा माणूस काय विचार करतोय, आय थिंक सो हा मनापासून हरला आहे. म्हणजे या चिंध्या त्याला मिळाल्यात तेव्हा त्याचं नशीब त्याला अगदी फाटकं असल्यासारखं वाटलं असेल. त्याला काय वाटलं, माझी लावण्या हिला त्याने डिच केलं, हिला त्रास दिला, तर ह्याला मी असं सहजासहजी सोडेन का? अजिबात नाही. आता मी याला सोडणारच नाही आहे असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यानंतर मग मामा म्हणतो की काय करणार आहेस अर्णव तू, पण सात्विकाताई तुझा आशीर्वाद त्याच्या डोक्यावर राहू दे, काहीतरी होऊ दे. सगळे हात जोडत असतात. ईश्वरी पण हात जोडत असते. अंजली सगळे देवाकडे धावा करत असतात. त्यावेळेला अर्णव 2 मिनटं डोळे बंद करतो आणि ते डोळे बंद केल्यानंतर त्याला आठवतं की एक दिवस लहानपणी आई त्या चिंध्यांचं काहीतरी शिवत होती. म्हणजे त्या चिंध्यांपासून आई गोधडी तयार करायची आणि मग त्या चिंध्यांचा वापर कसा करायचा, काय करायचा, हे सगळं आता हळूहळू फ्लॅशबॅकमधलं अर्णवला आठवायला लागतं. आणि मग त्याला ते सगळं आठवल्यानंतर सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. आई कसं शिकवत होती, आईचे अगदी कानातच वाक्य त्याला घुमल्यासारखे वाटू लागतात की चल चिंटू चल, हे असं शिवायचं, हे तसं शिवायचं असं म्हणून तो आता त्याच्यापासूनच काहीतरी वेगळं असं भन्नाट तयार करायला लागतो. त्याच वेळेला तिथे आता अँकर येते आणि म्हणते की वाव मिस्टर राजेश शिर्के, दिस लुक समथिंग डिफरंट, म्हणजे तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी नवीन चालू आहे. गो तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, फक्त पाऊण तास आहे, चला लवकर चला असं म्हणून आता ईश्वरी सगळं करायला, म्हणजेच ईश्वरी मागून ओरडत असते की अर्णव सर चला तुम्ही करू शकता, आप कर सकते हो असं म्हणून ती आता त्याला तिथून पूर्ण चेअर करत असते. पण मनात मात्र खूप भीती असते. मी कसा तरी हा राऊंड पार केला, म्हणजे माझ्या डोळ्यांना दिसत नव्हतं, पण तरीही आता फायनली इथे आता अर्णव जे काही वेळ मिळाला आहे त्याच्यामधून कोणाकडे लक्ष न देता फक्त त्याला त्याच्या आईची वाक्य आणि आईची शिकवण आठवत असते. आणि त्यातूनच त्याने एक भन्नाट असा कॉस्ट्यूम तयार केलेला असतो, इंडो वेस्टर्न कॉस्ट्यूम. आणि मग तो कॉस्ट्यूम त्याच्यापासून त्याने त्या चिंध्या शिवून एक वेगळाच काहीतरी कॉस्ट्यूम तयार केलेला असतो. आता तो जो कॉस्ट्यूम असतो तो तयार झाल्यानंतर सगळ्यांचे कॉस्ट्यूम पाहिले जातात, परंतु त्या सगळ्याचमध्ये आता अर्णवचा कॉस्ट्यूम एकदम आगळा वेगळा असतो. जे कोणीही करू शकत नाही ते अर्णवने करून दाखवलेलं असतं. फायनली सात्विक फॅशनचं नाव आणि रुतबा सगळं काही अर्णवने जिंकवून पुन्हा दाखवलेलं असतो. आता इथे अर्णवने जो काही कॉस्ट्यूम तयार केलेला असतो तो सगळ्यांसमोर तो दाखवतो आणि फायनली निकाल लागल्यानंतर अर्णवचा नंबर हा पहिला आलेला असतो. कारण की एका भन्नाट युक्तीसाठी त्याने जी काही मेहनत घेतलेली असते आणि जी काही डोकं लढवलेलं असतं ते सगळं आता सगळ्यांसमोर आलेलं असतं. अर्णव इथे जिंकतो म्हणून पुन्हा एकदा नम्रताचा टायटाय फिश झालेला असतो. नम्रताला हे सगळ्याचा खूपच राग येत असतो, ती खूप चिडलेली असते आणि त्याचमुळे आता इथे आकाशला ती खूप काही वाईट साईड बोलून दाखवते की आकाश तुम्हाला एवढंही जमलं नाही, तुम्ही स्वतःचा कॉस्ट्यूम बनवायचं सोडून मदतीला गेलात ना अर्णवच्या, म्हणूनच हे सगळं झालं आहे. तुम्हाला स्वतः जिंकता येत नव्हतं का,
तुम्हाला प्रत्येक वेळा त्यांनाच का जिंकायचं असतं आणि ते जिंकले तरी तुमच्या मनाकडे स्वतःचा आत्मसन्मान आहे की नाही असं खूप उलटसुलट नम्रता ही आकाशला बोलून दाखवते. आणि त्याचमुळे आकाशचा राग आता अनावर झालेला असतो आणि आकाश हा आता नम्रताच्या जोरात एक थोबाडीत वाजवतो. आणि नम्रता ही अशी वागते, एकतर वल्लरी ही अर्णव आणि ईश्वरीच्या विरोधात पहिल्यापासून, त्यात हे नम्रताची भर, त्यामुळे आकाशचा आता स्वतःवरचा ताबा ढळतो आणि तो जोरातच आता तिच्या कानाखाली वाजवतो. आणि इथे नम्रताचा चांगलाच पचका आकाशने केलेला असतो. जास्त बडबड करणारी नम्रता, तिचा सगळा माज आकाशने बरोबर उतरवलेला असतो. नेमकं आता पुढे कसं काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.